नमस्कार मित्रांनो, जी के स्टोरी टेलर मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक चित्तथरारक अशी भयकथा। आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या भयानक आणि चित्तथरारक अशा भयकथेला सुरुवात करूया। तर गोष्ट आहे एका खेडेगावातील, फार फार जुनी। त्या काळी वीज खेडेगावात पोहोचली नव्हती। तेलाचे किंवा घासलेटच्या मिनमिनत्या दिव्यांशिवाय दुसरा पर्यायच नव्हता। त्या काळी टीव्ही, मोबाईल, इतर करमणुकीची कोणतीही साधने नव्हती। दिवसभर शेतात अंग मेहनत केल्यावर संध्याकाळी लवकर जेवून आटपून सर्व गाव लवकरच झोपून जायचं। त्यामुळे विजेशिवाय कोणाचं अडत नव्हतं। मग बाहेर रात्र भयान असायची आणि तिथे चित्रविचित्र सावल्यांचा खेळ चालायचा। गावात वस्ती तुरळक होती, इनमिन 15-20 घरं असतील। या वस्तीपासून एक फरलांग दूर एका टोकाला एका झोपडीत एक कुटुंब राहत असे। नवरा बायको आणि त्यांचा 4 वर्षाचा मुलगा। फार गरीब परिस्थिती। दोघेही गावातील गावकऱ्यांना शेतात कामाला मदत करायची, मग ते देतील त्याच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होत असे। हे जोडपं खूपच मेहनती आहे, स्वभावाने अत्यंत चांगले आहेत आणि गावाला चांगलीच मदत करत असत। म्हणून गावकऱ्यांनीच त्यांना गावापासून थोडं दूर ती झोपडी बांधून दिली होती। हाच त्यांचा संसार, पण तोही नीटनेटका। त्या दिवशी तो घरी आला, अंग तापेने फणफणलं होतं। अंथरुणावर त्याने आपलं अंग टाकलं। नवरा असा यावेळी आलेला पाहून तिला फार आश्चर्य वाटलं। अंगाला हात लावताच हा ताप सहन न झाल्यामुळेच हा गडी घरी आलाय। अशा तापाला भीक घालणारा नाही हे तिने जाणलं। ती तडक वैद्याकडे निघाली। नवरा आपल्या संसारासाठी खूप कष्ट करतोय, आपल्या तब्येतीची काळजी घेतोय आणि स्वतःच्या तब्येतीकडे मात्र दुर्लक्ष करतोय, आणि तेही आमच्या सुखासाठी। हा विचार करून तिला रडू येत होता। तिला आठवलं, परवा चांगले पैसे मिळणार म्हणून गडी पार बाहेरच्या गावी गेला। एक दिवस फुकट जाईल म्हणून रात्रीचा चालत अपरात्री घरी आला। रात्रीच्या काळोखाची आणि रात्री फिरणाऱ्या सावल्यांची भीतीही वाटली नाही का त्याला? 15 दिवस झालेत, पण वैद्याच्या औषधाला गुणच येत नव्हता। वैद्य संभ्रमात होता, त्याला निदान करता येत नव्हतं, औषधही लागू पडत नव्हतं। तो मात्र खंगत जात होता। पायात उठायचे त्राण नव्हते, बोलणं तर जमतच नव्हतं। जेवणावरची इच्छाच उडून गेली होती। तिची अवस्था दयनीय झाली होती। काय होतंय हे तिच्या समजण्या पलीकडचं होतं। तरीही नवरा बरा होईल या आशेवर वैद्याने दिलेली औषधे वेळेवर देत होती। आणि अचानक त्या रात्री त्याची प्राणज्योत मालवली। तिने रडून आकांत केला, पण तिचा आकांत ऐकायला तिच्या 4 वर्षाच्या मुलाशिवाय कोणीही नव्हतं। या रात्रीच्या वेळी कुठे जाणार? गावात जाऊन सांगणार तरी कसं? बाहेर मिट्ट काळोख। तिने मोठ्याने टाहो फोडला, तरी गावात ऐकायला जाणार नव्हता। तिने मन घट्ट केलं, नवऱ्याच्या कलेवरासोबत राहायचे ठरवले। एक मिनमिनती पंथी नवऱ्याच्या शवाच्या बाजूला लावली आणि पोराला कवटाळून भिंतीला डोकं ठेवून बसली। त्याच्या चेहऱ्याकडे पाहत मुसमुसत रडत होती। त्या मिनमिनत्या पंथीचा प्रकाश त्या झोपडीत भकास व भयावह वाटत होता। ते कोवळं पोर तर त्याच्या आईच्या कुशीत केव्हाच झोपलं होतं। एकटीच रडून रडून तिची आसवं आटून गेली होती। पापण्या जड झाल्या होत्या, डोळ्यावर झोपेचं सावट पसरलं।
रात्री केव्हा तरी मुलाच्या आवाजाने तिला जाग आली. मुलाला लघवीला झालं होतं. तो आईला आवाज देत होता. मनावरच्या प्रचंड तणावामुळे थोड्या वेळासाठी आपल्या नवऱ्याचे कलेवर समोर आहे याचा तिला विसर पडला होता. तिने डोळे उघडले आणि मुलाला घेऊन बाहेर जाणार इतक्यात पण तिच्या मिणमिणत्या प्रकाशात जे दृश्य तिला दिसले त्याने तिच्या अंगावर सरसरून काटा आला. डोळे विस्फारले. ती समोर बघत होती. एक काळी कुट्ट सावली तिच्या नवऱ्याच्या प्रेतावर बसून त्याच्या शरीराच्या मांसाचे लचके का लचकेच तोडून खात होती. तिचे पाय तिथेच थिजले. ओरडावे तर घशातून आवाजच फुटत नव्हता. संपूर्ण शरीर भीतीने थरथरत होतं. सर्व अवसान एकवटून तिने मुलाला उचलले आणि झोपडीच्या बाहेर येऊन गावाच्या दिशेने धाव घेतली. ती जेव्हा परत आली तेव्हा तिच्याबरोबर 10-12 गावकरी हातात काठ्या कोयते घेऊन आले होते. झोपडीत प्रवेश केल्यावर आत कोणीही नव्हतं. त्या प्रेताचा मागमूसही नव्हता. प्रेत ज्या ठिकाणी होतं तिथली जमीन शेणाने सावरली होती, पण ती मात्र शांतपणे तैवत होती. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही भयकथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.